फायनली आता आपण रात्रीच्या हॉल्ट वरनं आता निघतोय. थोडासा आवाज बसलाय. डायरेक्ट जाऊन नाश्त्याच्या हॉल्टला 5 वाजते आता. 5ला गाडी कोण आवाज नाही येणार. डायरेक्ट नाश्त्याच्या हॉल्टला भेटू. आजचा दिवस तिसरा. जय साईनाथ. चला. जब बाबा का स्नान हुआ तो इतनी मोटी बूंद उसके माथे पे आई, बहने लगी। जब होठों तक आई उसने अपनी जबान निकाली और पी गए। क्या करा उसने? जबान निकाली और पी गया। अरे सिर्फ आ जाए तो और दो तूफानों के, तुमने तेवर नहीं देंगे अभी साईं के दीवानों के। जो भगवान का जो बहुत ज्यादा बहस होती है, आज भी हो रही है और होती रहेगी कयामत तक। काही एक सीन झालाय. पाऊस आलाय खूप जोरात. सकाळ सकाळी पाऊस आलाय. पाऊस आलाय. आता थोडं ब्रिजच्या खाली थांबतो. नाश्त्याचा हॉल्ट आहे. पाऊस आला गाईस. पाऊस येऊन गेला. डायरेक्ट नाश्ता करताना भेटू गाईस. गाईस नाश्त्याचा टोप काढतायत. हॉल्टला पोहोचले. ब्रिजच्या खाली थांबलोय का. चला डायरेक्ट नाश्ता करताना भेटू. अजून बाकीची पब्लिक आपली पाठी आहे. हे मीत जय साईराम. साईराम आलाय. गाईस चला नाश्ता चालू झाला इकडे. आज नाश्त्याला उपमा आहे. आणि इकडे बसलाय साईराम. तर गाईज या आता उपमा खातो आम्ही. उपमा खायला या. जय साईनाथ. जय साईनाथ. यार आता उपमा खावे. उपमा सकाळचा नाश्ता. जय साईनाथ. साईराम हे सर्व लेट येणारी मंडळी आहे गाईज. गाई याच्या पायाचा स्क्रू नटबोल सैल झालाय. साईराम साईराम. काहीच तर आता आम्ही इकडे निघतोय आणि हे लोक तिथे नाश्ता करायला आताची आवड. काय झालं तुमच्याजवळ? खड्डे पडले. कुठे गेले? गाईस दुपारचा जेवणाचा हॉल्ट आलाय. तर बॅगा वगैरे घेऊया आता. खूप जमले. फार ऊन खूप लागतंय. बॅगा वगैरे घेऊया आणि डायरेक्ट अंगापरती झोपून जागा. डायरेक्ट मग जेवताना भेटू. आंघोळ फ्रेश वगैरे होऊ. कपडे वगैरे चेंज करू. मग डायरेक्ट नंतर भेटू जेवताना. जय साईनाथ. कपडा वाटत आजच्या दुपारचा आपला हॉल्ट आहे सँग्रीला रिसॉर्ट. तर इकडे पालखी वगैरे ठेव. डायरेक्ट मग नंतर भेटू जेवताना. फ्रेश होऊ आता. फ्रेश वगैरे होऊन भेटू. गाईज फायनली आता आम्ही फ्रेश वगैरे झालं. आंघोळ वगैरे केली आहे. तर आता डायरेक्ट थोडा वेळ झोपू. 1-1.5 तास. नंतर जेवायला गेल्यावर भेटू. दिवस तिसरा. दुपारचा हॉल्ट आहे आणि सँग्रीला थांबलो आता.
जागा पकडायला बोललं तर यायला होत ना. साईनाथ जय साईनाथ. जय साईनाथ ओम साईराम. फ्रेश वगैरे झालं आता तर डायरेक्ट भेटू, डायरेक्ट जेवताना भेटू. आता डायरेक्ट झोपून जाऊ. गाईस तुम्हाला पायाची हालत दाखवतो काय झाली आहे. आवाज बसला थोडा, थांबा दाखवतो पायाची हालत. गाईस परत एकदा पाऊस आलाय दुपारच्या हॉलला. सर्व झोपलेले उठून गेलेत गाईस. गाईस कसा आहे पाऊस, कसा आहे गाईस पाऊस. गाईज तिसरा दिवस आहे आणि पाऊस चालू झालाय. या गमछा घे ना. मी बॅग नको घेऊ. आम्ही काय काय घेऊ ते गाईज इथे पाऊस आलाय खूप जोरात. दुसरीकडे आलो डायरेक्ट झोपायला. गाईज पाऊस बघा किती जोरात आलाय. एकदम तुफानवाला गाईज. चला डायरेक्ट जेवताना भेटू आता. चला चला चला. द्यायचं आहे ना, द्यायचं आहे ना. गाईज आता झोप वगैरे सर्व झाले, डोळे बघ कसे लाल झाले. तर आता जातोय जेवायला. जेवण घेऊन येऊया. साईराम जेवण घेऊन ये आता. चला जेवायला. या स्पॉटला आलं नळ्या वगैरे असतात. जेवण बघा, भेंड्याची भाजी, पापड, लोणचं आणि राईस. पाऊस थांबला आता, चकचकीत ऊन पडलंय. इथे बाजूला सेंगडीला रिसॉर्ट. चला डायरेक्ट जेवायला जाऊया. लेट घेऊन येतो. पायाला फोड आलेत गाईज. हो इकडे रिसॉर्ट आहे. पब्लिक सर्व झोपले आहे. चला जय साईनाथ. जय साईनाथ. जमतंय ना. जय साईनाथ. काही या जेवायला. गाईस जेवायला फायनली त्याला बोलत होते जेवूया आधी. पाया पुढे पोरगा होता ना, त्याला बोलतात तू फॉर्म भरलाय की नाही. कोणता आयडी अरे विचार काय साईडा मोठा. साईराम साईराम साईराम. आता निघतोय आता आम्ही. आमचा नकुल चालायचंय परत एकदा. साईराम झोप वगैरे जेवण वगैरे झालं डायरेक्ट निघायचं आपल्याला. चला जय साईनाथ. आता लवकर 16 किलोमीटर होईल. या 2-3 किलोमीटर वाढून ते 20-21 होईल. त्याकरता तुम्हाला सूचना देण्यात येत आहे की कृपया सर्वांनी लवकरात लवकर जवळ या. 1-2-3 सूचना द्यायच्या महत्वाच्या. त्याच्यानंतर पालखी प्रस्थान होईल. कार्तिक सर्वांना वरती आवाज दे. माईकचा आवाज ऐकून पण कोण येत नाहीये. जरा तुमचे मित्र वगैरे कोण परिवार असेल वरती, त्यांना लवकरात लवकर ऐका. जो कोणी ऐकत असेल तरी लवकरात लवकर. हे अष्टविनायक गोविंद आता किती तर कडक 7 ओनली हाफ चार्ज भेटू नको कारण कडक 8 काही हातरवाले 5 वेळा पडतात यांना. झोपून जा.
हात देणार आहे थोडा असा आज पहिले तर पाडतो गाईज कशी वाटते टी शर्ट कमेंट मध्ये ए आतरवाड्याला पलवा रडला थोडा गाईज आता निघतोय आता आम्ही तसे चाय वगैरे पिऊन सुद्धा निघूया डायरेक्ट अरे रस्त्यामध्ये भेटू रस्त्यामध्ये चला 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 ए आतरवाल्या आणि मी तुम्हाला सांगतो ब्लॉग मध्ये बनत राहा मीठ खूप चांगले ब्लॉग येणार आहे आमचे टी शर्ट रिव्ह्यू तेव्हा बघा काही टी शर्ट पुराचा राजा आहे पुराचा चालू आहे व्हिडिओ चालू मंडळी 95 तू फाय ऍक्टर ना फाय आणि प्रेम म्हणजे बाप्पा आले ना कोणी उचलू नका मी सांगतो एक साईयारी वाली एक उचल खोलू नको मालाडी साई प्रेमी मालाडी कुरार विलेज अष्टविनायक चल ठाणे आम्ही साईराम वाले मंडळी 95 आणि साई प्रेम प्रेम म्हणजे बाप्पा गणपती बाप्पा याच्यामध्ये मोठा ग्रुप साईयारी आहे साईयारी अजून हे साई प्रेमी मला डिश किती जण आहेत तुमचे आपले किती दिले मला डिश कुरारवाले आणि साई प्रेमी साईरामवाले एकत्र उचला तर गाईस फायनली आता पालखी निघाली आहे दुपारच्या हॉल्टवर मग अष्टविनायक गोविंदाबद्दल कशी वाटते टी शर्ट कडक सांगा एकदा कमेंट मध्ये दुपारच्या हॉलवर आता निघालोय तर भेटत जावं मध्ये मध्ये काय बोलता जयसा आहे ना जयसा आहे ना तुमचा यायला पाहिजे माझा आला गाईज आता फायनली नाश्त्याच्या हॉल्टवर निघतोय डायरेक्ट जेवणाच्या हॉल्टवर गेल्यावर भेटू आरती वगैरे झाली आहे पालखी आपल्या पाठच्या साईडला आहे तिकडे डायरेक्ट जेवायच्या हॉल्टवर भेटू जयसा आहे ना
ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. फायनली जेवणाच्या हॉलवर आपली पालखी पोहोचली आहे. तर आता आपण जागा पकडूया पद्धतशीर पटकन. जागा पकडूया. ते बाबांचं मंदिर आहे काय पाऊस नाही आला पाहिजे. टेम्पो. बाबांचा टेम्पो पण आलाय. एक डान्स एक डान्स. गाईज आता चाललंय जेवायला. रात्रीच्या हॉल्टवर पोहोचले. जे बाबांची पालखी ठेवली. दीवाना तेरा या बाबा तेरी शिर्डी. घालूया. तू पण घाल ना ब्लॉग मध्ये. तू पण घालून या. लाईनी द्या साईराम. लाईनी द्या. लाईनी द्या साईराम. लाईनी द्या. जय साईनाथ. जय साईनाथ. लाईन सुरू झाली. गाईज डायरेक्ट जेवताना भेटू. जेवताना पाय दुखतात. जेवताना पाय दुखतात. गाईज पाय फोडायला हातात बांधून जेवताना दिल सुकून भर जेवण भाई. मजा आहे. जय साईनाथ. तर गाईज आता फायनली आता आम्ही साईराम जेवायला या. जेवतोय. आज आहे काजू कतरी एकदम पद्धतशीर मध्ये स्वीट मध्ये. या जेवायला. जेवून डायरेक्ट झोपू. उद्या सकाळी पालखी आपल्या ग्रुपकडे. काजू कतरी. गुड नाईट. जय साईनाथ. गुप्ताने काय स्पॉन्सर केले. सागर डेअरी चला काही जेवून भेटू. जेवण गाईज फायनली आता आमचं जेवण वगैरे झालंय. तर आता आपण जातोय झोपायला. आणि उद्या सकाळी पालखी आपल्या ग्रुपकडे असणार आहे. उद्या आणि रविवारी सकाळी पालखी आपल्या ग्रुपकडे असणार आहे. तर चला जय साईनाथ. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आवाज गाईज थोडासा बसलाय. तर जय साईनाथ पुन्हा एकदा. चला.